तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण। तर आपली ट्रिप सुरूच आहे। आज आपला दुसरा ज्योतिर्लिंग आहे नाशिकचा त्र्यंबकेश्वर। तर आपला मित्र रोहन, त्याचा होता बर्थडे। मग मस्तपैकी केक कापला आणि मग रोहन काय जेवण सांगितलं, जेवण बिवण पोट भरून केलं हॉटेलवर आणि मग झोपायला गेलो एचपीच्या पंपावरती। आपला रेग्युलर टेंट वगैरे लावला। मग सुशांत भाऊ काय गाडी चालवून लय दमलं होतं, शिरला की वाघ एकटाच पहिला सुटला टेंट मध्ये झोपायला गडबडीनं। मग सगळेजण मस्तपैकी झोपलो आणि सकाळी आंघोळ करून पंपावरूनच उठून आलो। सुशांत भाऊने लवकर उठवलं, परत गर्दी असते बघा मित्रांनो म्हणलं, तरी पण काय नाही गेले 4-5 तास असं करून पोहोचलो मंदिरात। आता लाईनीन जायचं म्हणल्यावर तेवढा टाइम तर आपला जाणारच। मग पोहोचलो नंदी जवळ, नंदीचं मस्तपैकी दर्शन घेतलं। मग त्यानंतर पोहोचलो मंदिरात मेन। हा बघा त्र्यंबकराज नमः पार्वती पतये हर हर महादेव। तर मस्तपैकी शांतपणे असं दर्शन झालं। मग आम्ही काढली गाडी, मस्तपैकी गाडीत बसून नियोजन केलं वणी सप्तशृंगी देवीला जायचं। मग झाली संध्याकाळ, तेवढ्यात जेवणाची वेळ झाली। आपलं जेवण बिवण बनवून टकाटक मध्ये जेवण वगैरे केलं। परत एचपीचा पंप काढला आपलं, पण पंपाचा मालक होता लय ताटाळ, इथं काय झोपू नका म्हणला। पण आम्ही लय हुशार हो, आम्ही झोपल्याला बघून लावला की टेंट मस्तपैकी। आणि सकाळी मालक उठाच्या आधी गडी उठून लागले की रस्त्याला मस्तपैकी मग जाऊन आंघोळ बिंघोळ केली एका विहिरीवर। मग लागलो आपलं सप्तशृंगी देवीचा गड चढायला, आपला डिगी डिगी। सुशांत भाऊ काय गाडी चालवायला मग नव्हतं, पण आम्हाला काय नजारा किती भारी बघायला भेटला, काय विषय नाही। परत पोहोचलो पार्किंगला, मस्तपैकी गाडी पार्किंगला लावली बघा आणि बसलो जाऊन रोपवे मध्ये। रोपवे मध्ये काय मजा आली आपली, जसं काय डोंगरावर ट्रेनच चढत आहे। आणि हा रोपवे मधून दिसणारा नजारा एकच नंबर, काय पण म्हणा, रोपवे मध्ये जरा मजा वेगळीच येते बरं का। आणि हा आला आपल्या देवीचा डोंगर, मस्तपैकी मंदिरामध्ये आगमन झालं आमचं बरं। आणि आमचं नशीब किती चांगलं म्हणता, आम्ही एवढ्या गर्दीतनं पोहोचलो आणि मंदिरात पोहोचले आम्हाला आरतीच भेटली। मग दर्शन झाल्यावर आलो बाहेर, गड्यांना लावले तर भुका। मग काय म्हणता, गड्यांनी काढला जेवणाचा बिस्तारा, मग बनवून खाल्ले पोहे। तर संपला आजचा ब्लॉग। तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये।